ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महादेवराव महाडिक यांची महापालिकेत पुन्हा एंट्री। महापौर रूपाराणी निकम यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा। कोल्हापूरच्या राजकारणातील एक दिग्गज नाव आणि ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी दीर्घ कालावधीनंतर कोल्हापूर महानगरपालिकेत पुन्हा एकदा पाऊल टाकले आहे। त्यांच्या या अचानक भेटीने आणि विशेषतः नवनिर्वाचित महापौर रूपाराणी निकम यांच्याशी केलेल्या सविस्तर चर्चेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। महाडिक यांच्या या कमबॅककडे आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या महायुतीची सत्ता असून भारतीय जनता पक्षाच्या रूपाराणी निकम यांची महापौरपदी निवड झाली आहे। या पार्श्वभूमीवर महादेवराव महाडिक यांनी महापालिका कार्यालयात जाऊन महापौर निकम यांची भेट घेतली। ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून त्या शहराच्या विकासाबाबत आणि भविष्यातील राजकीय वाटचालींबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे। अनेक वर्षानंतर आप्पा म्हणजेच महादेवराव महाडिक हे महापालिकेच्या आवारात दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रूपाराणी निकम यांच्यावर शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी आहे। अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते म्हणून महाडिक यांनी दिलेली भेट आणि केलेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे। महाडिक यांचा स्थानिक राजकारणावरील प्रभाव आणि त्यांचा अनुभव पाहता त्यांच्या महापालिकेतील हवावर विरोधकांसाठी नक्कीच चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी चर्चा आता राजकीय कट्ट्यांवर सुरू झाली आहे। या भेटीदरम्यान महाडिक यांनी नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या।